नमस्कार, स्वतःच किचनमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला 150 लोकांसाठी पावभाजी घरी कशी बनवायची हे दाखवणार आहे। आम्ही माझ्या मुलाच्या बर्थडेसाठी या पद्धतीने पावभाजी बनवली होती। इथे मी पावभाजी बनवताना अगदी मिठापासून सर्व मसाले आणि तसेच लागणाऱ्या सर्व भाज्या किती प्रमाणात घेतलेल्या आहेत याचे अचूक प्रमाण दाखवलेले आहे, जेणेकरून 150 लोकांची पावभाजी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे। तुम्हालाही काही कारणास्तव पावभाजी बनवायची असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। पावभाजी बनवण्यासाठी इथे मी 7 किलो बटाटा वापरलेला आहे। बटाटा आपण स्वच्छ धुवून आणि त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि त्याचे तुकडेही करून घेतलेले आहेत। इथे आपण 7 किलो बटाटा आणि 3.5 किलो फ्लावर घेतलेला आहे। फ्लावरही स्वच्छ धुवून आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। वजनी प्रमाणात 3.5 किलो आहे आणि गड्डीच्या प्रमाणात 12 गड्ड्या फ्लावरच्या घेतलेल्या आहेत। 1.5 किलो शिमला मिर्च घेतलेली आहे। शिमला मिरचीचेही आपण तुकडे करून घेतलेले आहेत। शिमला मिर्च, बटाटा आणि फ्लावर एकत्र शिजवून घेणार आहोत। इथे मी 150 लोकांच्या पावभाजीसाठी 1.5 किलो वाटाणा वापरलेला आहे। त्यामध्ये 1 किलो सुका वाटाणा हा रात्रभर पाण्यात भिजवून घेतला होता आणि आता त्याच्या 7-8 शिट्ट्या कुकरमध्ये करून घेणार आहोत। इथे मी 5 किलो कांदे वापरलेले आहेत। कांद्याची आपण बारीक स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहोत। 150 लोकांसाठी 5 किलो कांदे आणि 4 किलो टोमॅटो वापरलेले आहेत। टोमॅटोचीही आपण पेस्ट करून घेणार आहोत। कांदा, टोमॅटो याची पेस्ट करून बाजूला ठेवून द्यायची आहे आणि इथे आपण 1/2 किलो लसूण आणि 1/2 किलो अद्रक घेतलेला आहे। लसूण आणि अद्रक याचीही बारीक स्मूथ अशी पेस्ट आपण करून घेणार आहोत। पावभाजीला छान असा कलर येण्यासाठी इथे मी अर्धा किलो बीट घेतलेले आहे। नगाच्या प्रमाणात 7-8 बीट घेतलेले आहेत। यालाही आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। बारीक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। आता मोठ्या पातेल्यामध्ये 2.5 किलो तेल टाकून घेऊया। 150 लोकांच्या पावभाजीसाठी 2.5 किलो तेल वापरलेले आहे। इथे आपण 2.5 किलो तेल आणि अर्धा किलो बटर वापरणार आहोत। बटर जर टाकायचे नसेल तर 3 किलो तेल तुम्ही वापरू शकता। आता यामध्ये मी 1/2 किलो बटर टाकून घेतले आहे आणि आपण जे 5 किलो कांदे घेतले होते त्याची बारीक स्मूथ पेस्ट करून घेतली होती ती या तेलामध्ये टाकून घेऊया आणि त्याला छान परतवून घ्यायचे आहे। पावभाजी बनवत असताना सर्व साहित्य एकदम छान परतवून घ्यायचे। कांदा टाकल्याच्या नंतर कांदा गोल्डन रंगापर्यंत आपण परतवून घेणार आहोत। जेवढा छान कांदा परतवून घेऊ किंवा बाकीचे मसालेही छान परतवून घेऊ तेवढीच छान पावभाजी तयार होते। त्यामुळे घाई न करता एकदम छान सर्व मसाले परतवून घ्यायचे आहेत। कांदा छान गोल्डन रंगापर्यंत परतवल्याच्या नंतर याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहोत। इथे आपण 1/2 किलो लसूण आणि 1/2 किलो अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे। ही टाकल्याच्या नंतर तिलाही छान परतवून घ्यायचे आहे। लसूण, अद्रक आणि कांदा खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याला सतत मिक्स करत राहायचे आहे। हे छान परतवून घेणार आहोत। आता यामध्ये आपण अर्धा किलो बीट घेतले होते त्यालाही मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे। हे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। बीट टाकल्याने पावभाजीला छान असा कलर येतो। बाहेर जी पावभाजी मिळते त्याच्यामध्ये कलरचा वापर केला जातो, तो शरीरासाठी हानिकारक आहे। त्यामुळे आपण इथे घरगुती पद्धतीने पावभाजी बनवत आहोत, त्यामुळे बीट वापरलेला आहे। आता यामध्ये 4 किलो टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घेतले होते ते टाकून घेतले आहे आणि त्यालाही छान मिक्स करून घेणार आहोत। कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, बीट हे सर्व साहित्य आपण एकदम छान असे परतवून घ्यायचे आहे। असे तेल बाहेर निघेपर्यंत सर्व साहित्य परतवून घ्यायचे, म्हणजे पावभाजी एकदम छान अशी तयार होते। भरपूर असे तेल बाहेर निघालेले आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत। मसाल्यामध्ये इथे मी 250 ग्रॅम पावभाजी मसाला आणि 200 ग्रॅम लाल मिरचीची पावडर वापरलेली आहे। ही लाल मिरचीची पावडर विकतवाली आहे, ती जास्त तिखट नसते। आता यामध्ये 10 ग्रॅम हळदीची पावडर टाकून घेणार आहोत। चमच्याच्या मापाने 3 चमचे हळदीची पावडर आणि 250 ग्रॅम मीठ टाकून घेतलेले आहे। याला आपण छान
तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करून घेऊ शकता। इथे मी 250 ग्रॅम मीठ वापरलेले आहे। तुम्ही त्याच्यापेक्षा कमी मीठ टाकून घ्या आणि नंतर भाजी झाल्याच्या नंतर थोडीशी टेस्ट केल्यावर मीठ लागले तर टाकून घेऊ शकता। आता छान याला मिक्स करून घेणार आहोत। सर्व मसाले एकजीव होण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि मीडियम गॅसवर 5 ते 6 मिनिटं याला आपण एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे सर्व मसाले छान एकजीव होतील। मसाल्यामधून छान असे तेल बाहेर निघालेले आहे। पावभाजी बनवताना सर्व मसाला एकदम छान असा बनला पाहिजे, तेव्हाच पावभाजी छान तयार होते। त्यामुळे घाई गडबड न करता सर्व मसाले छान परतवून घ्या। आता यामध्ये आपण इथे मी अर्धा किलो फ्रोझनचे वाटाणे घेतले होते ते टाकून घेणार आहे। तुमच्याकडे जर हिरवा वाटाणा असेल तर तो तुम्ही 1.5 किलो वापरू शकता। आता हिरवा वाटाणा नसल्यामुळे इथे मी अर्धा किलो फ्रोझनचा वाटाणा आणि 1 किलो सुका वाटाणा असा 1.5 किलो वाटाणा वापरलेला आहे। याला मिक्स केल्याच्या नंतर याच्यामध्ये सर्व भाज्या आपण छान मॅश करून घेतल्या होत्या त्या टाकून घेणार आहोत। इथे मी वाटाणा कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे। वाटाणा शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे वाटाणा कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आणि फ्लावर, बटाटा, शिमला मिर्च हे मोठ्या पातेल्यामध्ये शिजवून घेतले होते। जास्त लोकांची पावभाजी बनवण्यासाठी फ्लावर, बटाटा, शिमला मिर्च एकत्र शिजवून घ्यायची पातेल्यामध्ये, म्हणजे लवकर शिजल्या जाते। आणि नंतर शिजल्याच्या नंतर वाटाणा, फ्लावर सर्व एकत्र करून त्याला छान मॅश करून घेतलेले आहे। यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि त्याला मिक्स करून घेणार आहोत। इथे मी वाटाणा आणि फ्लावर याचे पाणी शिल्लकचे पहिल्यांदा टाकून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये दुसरे गरम केलेले पाणी टाकून घेतलेले आहे। याला आपण मिक्स करून घेणार आहोत। पाणी टाकल्याच्या नंतरही भाजी सतत मिक्स करत राहायची, नाहीतर भाजी खाली लागण्याची शक्यता असते। आता यामध्ये आपण राहिलेले पाव किलो बटर टाकून घेणार आहोत। पहिल्यांदा आपण फोडणीमध्ये पाव किलो बटर टाकले होते आणि नंतर आणखीन राहिलेले पाव किलो बटर टाकून घेतलेले आहे आणि इथे मी पाव किलो कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। कोथिंबीरही आपण बारीक कट करून घेतली होती। आता याला छान मिक्स करून घेणार आहोत आणि भाजीला छान उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत। पहिल्यांदा पावभाजी पातळ वाटते आणि नंतर हळूहळू ती घट्ट होत जाते, त्यामुळे जास्त घट्ट अशी पावभाजी बनवून घेऊ नका। आता याला आपण छान उकळी आणून घेणार आहोत। 150 लोकांची पावभाजी तयार झालेली आहे। ही पावभाजी बनवण्यासाठी 3 तास मला लागलेले आहेत। तुम्हालाही जास्त लोकांची पावभाजी बनवायची असेल तर या पद्धतीने पावभाजी नक्कीच बनवा। परफेक्ट अशी पावभाजी तयार होते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पावभाजी बनवण्यासाठी जेवढे साहित्य लागलेले आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, नक्कीच पहा। 150 लोकांसाठी आम्ही 45 डझन पाव आणले होते। तुमच्या माहितीसाठी सांगितलेले आहे। तुम्हाला जर काही कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही त्या हिशोबाने नक्कीच करू शकता। तुम्ही ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। चला तर मग पुन्हा भेटू।